श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय, श्री निसर्गदत्त महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पुन्हा एकदा आत्मविद्या ह्या आपल्या आध्यात्मिक चर्चेत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या आपल्या आत्मचर्चेत म्हणजे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण जी परमात्म्याविषयी जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे, म्हणजे परमात्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे कोण आणि परमात्मा आपल्या अंतर्यामी कसा आहे, कुठच्या रूपात आहे, तथापि आपण परमात्मा कसे आहोत ह्याची ज्ञान गोष्टी, ह्याची चर्चा, ह्याचा विवेक आणि ह्याची ओळख आपण थोडक्यात घेतलेली आहे। आता पुन्हा एकदा आपण त्याच परब्रह्म म्हणजे त्याच परमात्मा या रूपाबद्दल थोडं ज्ञान ग्रहण करू। परमात्मा जो म्हणून म्हटला गेला आहे तो परमात्मा आपल्या खऱ्या निज रूपाला म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे परमात्मा कोणी नसून प्रत्यक्ष खरे जे आपण सत्य नित्य आणि सदोदित असणारे जे म्हणून निर्गुण आहोत ते निर्गुण परमात्मा म्हणजे आपण प्रत्यक्ष परब्रह्म। आता हे जे आपलं रूप आहे ते आपल्या आत्म्याच्या अंतर्यामी असतं। म्हणजे जो आपला आत्मा आहे, आत्म्याच्या अंतर्यामी आपलं हे अव्यक्त रूपात परमात्मा रूप असतं। म्हणजे परमात्मा म्हणून जे काही आपण आहोत ते आपण अव्यक्त अशा रूपात असतो। आता आपल्या ह्या कायेमध्ये, आपल्या या देहामध्ये आपल्याला आपण आहो असं जे स्फुरण म्हणून होतं, म्हणजे आपलं मीचं जे स्फुरण म्हणून या कायेमध्ये उद्भवलं आहे ते उद्भवलेलं जे मीचं स्फुरण आहे ते शुद्ध तत्वाचं आहे, शुद्ध सत्वगुण रूपात आहे। आणि हे शुद्ध सत्वगुण रूपात असलेलं जे आपलं उद्भवलेलं जे मीचं स्फुरण आहे ते व्यक्त रूपात आहे, व्यक्त। आणि हे व्यक्त रूपात असलेलं जे स्फुरण आहे ते ज्यामध्ये स्फुरलेलं आहे, ज्यामध्ये उद्भवलेलं आहे ते आपलं अव्यक्त रूप। आता याचा विवेक कसा करायचा आहे की आपल्या अंतर्यामी आपण आहोत असं जे ज्ञान व्यक्त रूपात उद्भवलेलं आहे ते आपल्याच अंतर्यामी आपल्यालाच समजत आहे। म्हणजे व्यक्त रूपात असलेलं जे आपलं रूप आहे ते आपल्यालाच जाणवत आहे। मग आपल्याला हे जे व्यक्त रूपात जाणवत असलेलं जे रूप आहे ते ज्या आपल्याला जाणवतं ते आपण अव्यक्त असे परमात्मा रूप आहोत। बरोबर आहे? इथे तुम्ही जर परमात्मा आपल्या वेगळं रूप आहे अशी जर धारणा केली आणि जर तसा जर अभ्यास विवेक केला तर तुम्ही त्या ओळखीला प्राप्त होऊ शकत नाही। परंतु प्रत्यक्ष आपणच ते खरे आत्मा हो आणि आपल्यालाच त्या अव्यक्त रूपावरून व्यक्त रूपाचं ज्ञान होत आहे, व्यक्त रूपाचं जाणपण होत आहे, समज होत आहे, हा तिथे विवेक घडला पाहिजे। आणि ह्या विवेकाने आपण स्वतःच परमात्मा आहो ह्याचं ज्ञान पण होऊन आपण त्या परमात्मा रूपाला सहज ओळखू शकतो। आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे जे परमात्माचा जो काही ज्ञान आहे तो कठीण विषय नसून फार सोप्यापेक्षा सोपा आहे। फक्त इथे आपलं विवेक जो आहे तो पूर्णतः योग्य रीतीने आपल्याला लावता आला पाहिजे, म्हणजे त्याचा वापर करता आला पाहिजे। जसा आपण शिक्षणामध्ये बुद्धीचा वापर करतो तसा आपल्या या आत्मचर्चेमध्ये विवेकाचा वापर करायचा आणि ह्या विवेकानेच आपल्याला आपल्या अंतर्यामी असलेल्या स्वतःच्या त्या रूपाला ओळखायचं आहे। म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं जे खरं रूप आहे म्हणजे आपण जे खरे आहोत तो आपण अव्यक्त म्हणून आहोत आणि या देहामध्ये आपण व्यक्त रूपात आहोत। व्यक्त सुद्धा आपण आहोत आणि अव्यक्त सुद्धा आपण आहोत, पण ह्यापैकी अव्यक्त म्हणून जे आपण आहोत ते आपण निर्गुण परमात्मा परब्रह्म आहोत। आणि व्यक्त रूपात ह्या देहात आहे या निमित्ताने, ह्या कल्पनेने, ह्या भ्रमाने जे आपण उपस्थित आहोत, या स्फुरणेने जे आपण उपस्थित आहोत ते आपण आत्मरूपाने ह्या रूपात प्रकट आहोत। आता आपलं व्यक्त रूप आहे ते आपलं आत्मरूप आहे
तो आत्मभास आहे. आणि हा आत्मभास ज्या आपल्याला भासतोय ते आपलं निराभास स्वरूप आहे. बरोबर ना? म्हणजे हा जो आपला हे जे आपलं निराभास जे रूप आहे त्या निराभास रूपामध्ये आहे असा भास उत्पन्न झालेला आहे. आणि आहे असा भास जो आहे तोच शुद्ध आत्मा आहे. आणि तो शुद्ध आत्मा ह्या परमात्म्याच्या ठिकाणी, ह्या आपल्या अव्यक्त असलेल्या रूपाच्या ठिकाणी त्याची साक्ष घडते. आता आत्मकल्पना म्हणजेच आत्मकल्पना ज्यावेळी कल्पनेला येते, ज्यावेळी उद्भवते, त्यावेळी त्या आत्मकल्पनेमध्ये जगाची उत्पत्ती होते. आणि त्या जगाच्या उत्पत्तीमध्ये मग हे आकार नामरूप जन्माला येत आहेत. आणि मग तोच आत्मभास आकाराला आपण मी म्हणून तिथे व्यक्तिभास निर्माण झालेला आहे, तिथे व्यक्तिभास उत्पन्न झालेला आहे. आणि तो व्यक्तिभास केवळ आत्म्याची कल्पना आहे. म्हणजे व्यक्तिभास ज्याला भासतो आहे, व्यक्तिभास ज्या आपल्याला भासत आहे ते आपला आत्मरूप आहे. आणि आपला आत्मरूप ज्याला म्हणून भासत आहे, म्हणजे आपला आत्मा ज्या आपल्याला भासतोय ते आपलं परमात्मा रूप आहे. आणि हे जे आपलं परमात्मा रूप आहे ते निराभास आहे. म्हणजे व्यक्तिभास ज्याला जाणवतं ते आपलं आत्मरूप, आपला आत्मा. आणि आत्मभास ज्या आपल्याला जाणवतं ते आपलं परमात्मा निराभास असं आपलं रूप आहे. इथे एक गुरुकिल्ली अशी आहे की आपण खरे रूपात असणार, आपलं जे काही खरं रूप असणार त्या रूपाचं आपल्याला कधी ज्ञान होणार नाही, परंतु त्या आपल्या रूपाचं आपल्याला ओळख होऊ शकते. आणि आपल्याला जे ज्ञान होत आहे ते आपल्याला ह्या रूपावरून आपण जे काही नाही आहोत त्याचं ज्ञान होत आहे. विवेक करा. इथे विवेकाची किल्ली कशी आहे की आपण जे परमात्मा म्हणून आहोत त्या परमात्म्याला आपण स्वतः केवळ ओळखू शकतो. परमात्म्याचं ज्ञान होत नाही, परंतु परमात्म्यावरून तो जो काय नाही, म्हणजे तो जो आत्मभास नाही, म्हणजे तो आत्मा नाही ह्याचं त्याला ज्ञान होत आहे. म्हणजे आत्मभास ज्याला भासतोय तो निराभास पूर्ण परब्रह्म आपण आहोत. कारण तो मुळात आत्मा नव्हे, परमात्मा आत्मा नव्हे. आत्मा परमात्म्यामध्ये केवळ कल्पनेने उद्भवलेला केवळ भास आहे, शुद्ध भास आहे. आणि तो शुद्ध भास सुद्धा परमात्म्यासारखा निराकार, अनंत, अपार आणि पूर्ण पवित्र मोकळा असा आहे. आणि ह्या आत्मभासामध्ये जगाची कल्पना उद्भवलेली आहे. आणि तिथे मग तो जगाचा उद्गम झालेला आहे. ही माया ज्यामध्ये कल्पित झालेली आहे ते आपलं आत्मरूप आहे. आणि ही माया त्या आत्म्यामध्ये, त्या आपल्या आत्मरूपामध्ये अकल्पितरित्या उत्पन्न झालेली आहे. कारण इथे आत्मासुद्धा आहे, तो सुद्धा आपला कल्पनारहित आहे. आत्मासुद्धा आपला कल्पनारहित आहे. आणि आत्मा हा जो कल्पनारहित असलेला ज्या आपल्या निराभास परमात्मा रूपामध्ये जो कल्पिलेला आहे ते आपलं परमात्मा रूप कल्पनातीत असं आहे. होतोय का विवेक? बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला फक्त विवेक करायचा आहे. आणि ते विवेक करताना तुम्ही स्वतः त्यात ह्याचा पूर्ण विश्वास आणि ठाम निष्ठा असायला हवी. जर तुम्ही क्षणार्धात जर तुम्हाला वाटलं नाही मी ह्याच्या वेगळा आहे, मी परमात्मा नसणार, आत्मा नसणार, तर तुम्हाला त्याचं ज्ञान सोडत तुम्हाला कधीही ओळख होऊ शकत नाही. तत्वमसी म्हणजे मीच ते, अहम ब्रह्मासी हे आपल्या वेदांनी शास्त्राने सांगितलं ना. म्हणजे आपणच ते पूर्ण परब्रह्म चैतन्य रूप आहोत ना. म्हणजेच ह्या वेदाने जे आपल्याला सांगितलं ते आपल्या रूपाबद्दल सांगितलेलं आहे. आपली ही ओळख दिलेली आहे. ज्या आपल्या साधू संतांनी, ज्या आपल्या ऋषीमुनींनी जी साधना करून त्यांनी स्वतःच्या अंतर्यामी असलेली जी आपली रूपं ओळखून आपल्याला त्याचं ज्ञान बोध दिलं आहे, त्याच ज्ञानाने, त्याच बोधाने आपल्याला स्वतःची ओळख होते. म्हणून हे बोधार्थ जे आहेत, तत्वमसी, हम ब्रह्मासी, हे फार महत्त्वाचे आहेत. केवळ ह्याच बोधामुळे आपल्याला आत्मज्ञान प्रकट होत आहे. आणि ह्या आत्मज्ञानात, ह्या ब्रह्मज्ञानात आपल्याला स्वतःची पूर्ण अनंत असलेली जी रूपे आहेत त्या अनंत असलेल्या रूपाचं जसं आहे तसं ज्ञान होत आहे. आता इथे आपलं जे आपलं जे आत्मरूप म्हणून आहे ते शुद्ध भास ह्या रूपात आहे. आत्मा शुद्ध भास ह्या रूपात असतो.
आणि परमात्मा पूर्णतः निराभास अशा रूपात असतो. आणि ह्या शुद्ध भास अशा आत्म्यामध्ये हा जगत मायेचा भास उत्पन्न झालाय. जगाचा भास त्या आत्मरूपामध्ये उत्पन्न झालाय. जगाचा भास निराकार निर्गुण परमात्म्यामध्ये येऊ शकत नाही, कारण तो इतका अनंत अपार आहे की तो सरळ सरळ कल्पनेने जगाला जन्म देऊ शकत नाही. जगाला जन्म देण्याआधी तो स्वतः तो आहे असं अशी कल्पना करतोय, असा जन्म देतोय, आणि ती सुद्धा केवळ कल्पना आहे. कारण जो प्रत्यक्ष परमात्मा जे आपलं जे खरं रूप आहे ते निर्गुण असल्यामुळे तिथे त्याला तो आहे असा गुण नाही. म्हणजेच निर्गुणामध्ये अथवा आपण जे निर्गुण आहोत त्या निर्गुणामध्ये आपल्याला आपण आहोत असं ज्ञान नाही. कारण आपण आहोत असं ज्ञान होण्याकरिता आपल्या अंतर्यामी हा गुण असावा लागतो. परंतु आपण मुळात निर्गुण असल्यामुळे आपल्याला तिथे आपण असल्याचं ज्ञान कधीही होणार नाही. हे ध्यानात ठेवा. म्हणजे विवेक काय की निर्गुण असल्यामुळे, निराकार निर्गुण असल्यामुळे प्रत्यक्ष त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान कधी होऊ शकत नाही. त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान कधी होऊ शकत नाही. त्याला जे अस्तित्वाचं ज्ञान जे होत आहे ते त्यांनी कल्पनेने साकार रूपाला घेतलं, आणि त्याला कल्पनेने जे ज्ञान आपण असल्याचे ज्ञान होत आहे तो त्याचं भासयुक्त पूर्ण शुद्ध चैतन्य आहे. त्याला तो आहे असा जो भास होत आहे ते त्याचं चैतन्य आहे. परंतु चैतन्य म्हणजे तो नसून तो चैतन्याचा साक्षी आहे. चैतन्याचा साक्षी पूर्ण परमात्मा परब्रह्म आहे. आणि अहंकाराचा साक्षी ह्या जगामध्ये जे काही अहंकार आहे, जे काय प्राणी मात्रामध्ये जो काय अहंकार आहे, सगळ्यांना सर्वांना हा आपला आत्मा एकमेव सर्वव्यापी हा जो शुद्ध भास आहे म्हणजे आत्मा सगळ्यांना साक्ष करतोय. ब्रह्मांडामध्ये केवळ एकच चैतन्य आहे आणि परमात्मा एकच आहे. केवळ प्रत्येक आकारामध्ये व्यक्ती धर्म येऊन व्यक्ती अहंकार येऊन प्रत्येकाला आपण काहीतरी वेगळे आहोत अशी कल्पना होते. पण वेगळे आहोत ही जी कल्पना आहे ही केवळ कल्पना मात्र आहे, ते खरं नाही. कारण तिथे केवळ एकच शुद्ध चैतन्य आहे आणि त्याच्या मागे असलेलं त्याचं पूर्ण परब्रह्मरूप आहे. इथे जे आपलं परमात्मा रूप आहे ते पूर्ण अव्यक्त रूप आहे आणि आपण अव्यक्त अशा ह्या रूपात सदैव सत्य नित्य म्हणून नेहमी असतो. आपण जे अव्यक्त आहोत ते नेहमी असतो. ते जन्म आणि मरण ह्या भानगडीत नसतं, त्याला कधी त्याचा छंद नाही. तो परब्रह्म जन्माच्या आणि मरणाच्या भानगडीत उतरलेला नाही. इतकंच काय तो प्रत्यक्ष स्वतः आपण असलेल्या भासामध्ये म्हणजे चैतन्यामध्येही सुद्धा उतरलेला नाही. चैतन्य जे आहे ते केवळ अव्यक्त निराकार परब्रह्माचं प्रतिबिंब मात्र आहे. म्हणजे चैतन्य जे आहे ते केवळ परब्रह्माचं प्रतिबिंब आहे आणि अहंकार म्हणून जे आहे ते केवळ आत्म्याचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब ते सुद्धा कसं स्फुरलं आहे तर केवळ कल्पनेने स्फुरलं आहे. आत्म्याला आपण व्यक्ती आहोत, अहंकार आहोत ही केवळ भ्रम उत्पन्न झाला. तिथे केवळ कल्पना उत्पन्न झालेली आहे आणि ती त्याला त्याच्याच अंतर्यामी कल्पना उत्पन्न झाल्यामुळे त्या कल्पनेचं ज्ञान अथवा साक्ष प्रत्यक्ष त्या आत्म्यालाच होत आहे. तसंच ह्या आत्म्याच्या अंतर्यामी असलेलं जे आपले परमात्मा रूप आहे त्या परमात्म्याच्या अंतर्यामी आपण आहो असा गुण उद्भवलेला आहे आणि तो गुण म्हणजे शुद्ध आत्मा आणि तो केवळ कल्पनेने उद्भवलेला आहे. आणि त्या कल्पनेने उद्भवल्या कारणामुळे ह्या आत्मभासाचं ज्ञान प्रत्यक्ष ह्या आपल्या अव्यक्त अशा परब्रह्म परमात्मा रूपाला होत आहे. आता हे जे आपलं रूप आहे परमात्मा रूप, त्या परमात्म्या रूपामध्ये कसलाही गुण नाही म्हणून त्याला निर्गुण म्हटलं. इतकंच काय कर तिथे चैतन्य गुण सुद्धा नाही. चैतन्य गुण सुद्धा नाही. चैतन्य गुण हा शुद्ध सत्व आत्मरूपी गुण आहे, परंतु तो गुण असल्यामुळे तो निर्गुण होऊ शकत नाही. आत्मा समजण्याचा गुण असा उपस्थित असतो. म्हणजे आपल्या अंतर्यामी आपण आहोत
मग आपलं हे जे असणेपण आहे, हे असणेपण गुण रूपात आहे. आपण परंतु कुठल्या गुणरूपात आहे? तर असण्याच्या गुणरूपात आहे, चैतन्यरूपी गुणरूपात आहे, म्हणजे समजण्याच्या गुणरूपात आहे. जाणीव ह्या शुद्ध गुणरूपात आहे. मग जाणीव हे जे शुद्ध गुण असेल तर निर्गुण हे जाणीव गुण नसणार. परंतु जाणीव गुण ज्या म्हणून आपल्याला जाणवते त्या आपण निर्गुण आहोत. इथे आपली जी प्रगती आहे, आध्यात्मिक प्रगती, ती पुढे नसून मागे आहे. आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ती मागे आहे आणि आपली ही जी अनंत जी रूपे आहेत, जी परिपूर्ण रूपे आहेत ती मागे आहेत. आणि मागावून ही सगळी साक्ष होते. ही जी साक्ष होते ही मागावून होते, पुढून काही नाही. पुढून साक्ष करणारे केवळ अहंकार आहे. परंतु अहंकाराला ह्या आपल्या आत्मा अथवा परमात्मा रूपाची कधीही साक्ष अथवा ज्ञान होऊ शकत नाही, कारण ते केवळ कल्पित असलेलं आपलं केवळ भ्रम आहे. त्यालाच म्हणतात व्यक्तिभ्रम. म्हणून ह्या आत्मज्ञानात, ह्या आपल्या आत्मविद्या ह्या चर्चेमध्ये प्रामुख्याने आपण आत्मज्ञान हा विषय घेऊन ह्या आत्मज्ञानाच्या सहाय्याने, ह्याच गुरुकिल्लीने, ह्याच मार्गाने आपल्याला आपल्या पवित्र असलेल्या त्या स्थानामध्ये प्रविष्ट व्हायचं आहे. जे काय गुरुप्रसादाने किंवा गुरुज्ञानाने जे काय आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, ज्या काय आपले महान संत ह्यापासून हे जे काय आत्मज्ञान सुरू झालेलं आहे, हे जे काय आत्मचर्चा सुरू झालेली आहे, त्याचं केवळ आपण इथे उल्लेख करून त्याची मदत घेऊन आपण आपल्या स्वरूपाला जाणायचं आहे. आत्मा आत्मा, परमात्मा परमात्मा, बाहेर खाली वर कुठे नसून ते प्रत्यक्ष आपण आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जे आहोत, केवळ नुसते आहोत, हे आपण खरे व्यक्त आत्मा आहोत, व्यक्ती नव्हे. आणि आपण आहोत हे ज्या अंतर्यामी आपल्याला ज्ञान होत आहे ते आपण अव्यक्त असे परमात्मा आहोत. परंतु आपण आहोत हा जो आत्मभास आहे तो अहंकार-रूपी व्यक्तिभासाच्या कल्पनेतून मोकळा होत नसल्यामुळे तिथे त्या आत्म्याच्या अंतर्यामी आत्म्याला स्वतःचं ज्ञान न झाल्यामुळे तिथे अविद्या उत्पन्न झाली आणि आत्मा आपल्या स्वतःच्या त्या पूर्ण अनंत अशा मोकळ्या रूपापासून पारखा झालेला आहे. मग ज्यावेळी आत्म्याला स्वतःचं ज्ञान होतं त्यावेळी त्या स्वतःच्या आत्मज्ञानामध्ये, म्हणजे तो स्वतः काय आहे आणि काय आहे हे त्याला जाणण्यासाठी तो काही नाही हा मार्ग सांगितला आहे. म्हणजेच त्याला नेतीनेतीचा मार्ग सांगितला आहे. नेती म्हणजे मी हा नव्हे, मी तो नव्हे, म्हणजे ह्यावरूनच तो आत्मा आपल्या स्वयंजागृतीला येतोय. म्हणजे उदाहरणार्थ शरीर म्हणजे ही जी आपली काय आहे ती आपल्याला जाणवते, म्हणजे आपल्याला समजते. म्हणजे जर ती आपल्याला जाणवते म्हणजे ते शरीर म्हणजे आपण नसणार. आपला अहंकार आपल्याला जाणवतो म्हणजे अहंकार म्हणजे आपण नसणार. आपलं मन आपल्याला जाणवतंय म्हणजे आपलं मन म्हणजे आपण नसणार. आपली बुद्धी आपल्याला जाणवते म्हणजे आपली बुद्धी आपण नसणार. आपला व्यवहार आपल्याला जाणवतोय म्हणजे व्यवहार म्हणजे आपण नसणार. ही जग माया हे आपल्याला जाणवतंय म्हणजे आपण ह्या जगाच्या व्यवहारात आणि जग नसणार. म्हणजे ह्यापैकी जर काहीच नसू तर मग आपण कोण असणार? मग आपण जिथे काय म्हणून असणार तिथे केवळ असणार ह्या रूपात असणार. म्हणजेच आपण आहोत ह्या रूपात असणार आणि आपण आहोत हे जे आपलं रूप आहे हे सर्वश्रेष्ठ रूप आहे. आपण असे घेतोय ती आपली आपण असे आहोत हे जे आपण घेतोय ही केवळ आपली देहबुद्धीने उत्पन्न झालेली कल्पना. परंतु आपण असे आहोत हे न घेता आपण जे नुसते म्हणून आहोत ते आपण खरे आहोत. आणि हे ज्ञान आणि ही ओळख सर्वांपाशी आहे. परंतु तिथे ज्ञान झालं नाही. म्हणजे देहाबुद्धीची जाणीव ज्या आपल्याला जाणवते ते शुद्ध जाणीव आपण आहोत. देहा ओळखीचं ज्ञान होत आहे ना, देह अहंकाराचं ज्ञान होत आहे. कोणाला होत आहे? तुम्हालाच ना. मग तुम्हाला होतं म्हणजे तुम्ही अहंकार असणार का? मग कोण असणार तुम्ही? मग तुम्ही जिथे काय कोण असणार
तिथे तुम्ही अमके तमके म्हणून नसणार, तिथे केवळ तुम्ही असणार ह्या स्वरूपात असणार, म्हणजे तुम्ही आहात ह्या रूपाची असणार. कारण तिथे काही नाही आहे, तिथे काही नाही आहे हे सुद्धा समजलं जातं. म्हणजे तसंही नाही आहे ते. म्हणजे तिथे तुम्ही बुद्धीचा वापर करू शकत नाही, कसलाही वापर करू शकत नाही. केवळ ह्या नेतीनेतीच्याच मार्गाने आपण हे नव्हे ते नव्हे, कारण हे सगळं आपण जाणतो, आपण त्याचे ज्ञाता आहोत, म्हणून आपण केवळ सर्वव्यापी, ते केवळ चैतन्ययुक्त आहोत, असं ज्ञान तिथे स्फुरण व्हायला पाहिजे. आता ह्या मागच्या आपल्या व्हिडिओजमध्ये आपण आत्मा परमात्मा आत्म्याचं पहिलं ज्ञान घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या आपल्या 17व्या व्हिडिओपासून आपण हे आता परमात्म्याचं ज्ञान घेतो, आणि पुढे आपलं ही जी आत्मचर्चा आहे ही कायम स्वरूपात अशीच चालू राहणार. जोपर्यंत आपलं ज्ञान चालू आहे तोपर्यंत, जोपर्यंत ही चर्चा चालू आहे तोपर्यंत ती चालूच ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला एखादा काय प्रश्न असेल, तुम्हाला जर काय विचारायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण वेगळी वेळ ठेवू. परंतु ह्या व्हिडिओजमध्ये आपण केवळ इथे ज्ञान चर्चा करतोय, म्हणजे जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे आपल्यासारखे जे कोण फार मुमुक्ष असतात, म्हणजे ज्यांना आत्मा आणि परमात्मा हे जाणून घेण्याची फार म्हणजे ज्यांना फार अत्यंत गरज असते, त्यांच्यासाठी म्हणून हे आपण ज्ञान प्रकट करतोय. म्हणजे ह्या माध्यमातून जे खरे मुमुक्ष साधक आहेत तोपर्यंत हे पोचून, त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचून त्यांनासुद्धा ह्या आपल्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग होईल. म्हणून ही ज्ञान चर्चा आपण आत्मविद्या ह्या रूपात सुरू केलेली आहे, ह्या रूपात चालू ठेवलेली आहे. या देहामध्ये आपण व्यक्त रूपात केवळ आत्मा ह्या स्वरूपाचे आहोत, आणि व्यक्त असलेल्या ह्या कायेमध्ये ज्या आपल्याला ज्ञान होत आहे ते आपण अव्यक्त असे परमात्मा आहोत. अव्यक्त हा नेहमी अव्यक्तच असतो, कधीही तो व्यक्त होत नाही. तो व्यक्त ह्या देहामध्ये केवळ बातमी रूपात कल्पनेने होतोय, खरा होत नाही. म्हणजे या देहामध्ये परब्रह्माची केवळ बातमी उतरली आहे. काय बातमी? आपण आहोत ही बातमी. पण बातमी म्हणजे तो नव्हे, परंतु ही बातमी सुद्धा त्याच्यासारखी निराकार आणि अनंत अपार आहे, आणि ती शुद्ध बातमी आहे. आणि या शुद्ध बातमीमध्ये जगाची बातमी उत्पन्न झाली आहे, जगाचा भास उत्पन्न झालेला आहे. आपण ह्या जगामध्ये सगळे व्यवहार केले, सगळी चौकशी केली, परंतु राहून गेली चौकशी आपली स्वतःची. आपण स्वतः कोण आहोत ह्याची चौकशी तिथेच उरली. आपण कोण आहोत ह्याची आपल्याला गरजच भासली नाही. आपण जे काय आपण व्यक्ती रूप म्हणून आपण जे आपल्याला घेतलंय त्याचीच मान्यता खरी मानली आणि त्याच्यावरच व्यवहार केले, परंतु शेवटपर्यंत आपण ह्या आपल्या स्वतःच्या शुद्ध रूपाला, शुद्ध परमात्मा रूपाला ओळखू शकलो नाही, गरजच वाटली नाही. परंतु ह्या आपल्या रूपामध्ये खरा किती मोकळेपणा आहे आणि अनंतपणा आहे हा केवळ ओळखलेलाच जाणतो. म्हणून आत्मज्ञानी फार थोडेसे असतात, ब्रह्मज्ञानी फार थोडेसे असतात. व्यक्ती हा भ्रम आहे, व्यक्ती ही केवळ कल्पना आहे. तुम्ही व्यक्तीने व्यवहार करा, परंतु एक लक्षात ठेवा की तुम्ही व्यक्ती नसून त्या व्यक्तीचे साक्षी आहात, आणि जिथे व्यक्तीचे तुम्ही साक्षी आहात तिथे तुम्ही पूर्ण मोकळे आहात, त्या व्यक्तीपासूनच मोकळे आहात. तुम्ही केव्हाही व्यक्तीपासून आणि या देहापासून मोकळे आहात. व्यक्ती आणि हा देह म्हणजे तुम्ही नव्हे, त्याचे केवळ साक्षी आहात. याचं ज्ञान झाल्यावर तुम्ही त्या व्यक्तीपासून, त्या व्यक्तीच्या सुखादुःखापासून आणि ह्या शरीराच्या पिढेपासून मुक्त होता. तुम्ही जर शरीरात नाही तर त्या शरीराला होणारी पीडा तुम्ही कशी असणार? आता शरीर आहे त्याचा उपयोग करायचा आहे, अहंकार आहे त्याचा उपयोग करायचा आहे, व्यवहारासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. परंतु ज्यावेळी आपल्या अंतर्यामी आत्मज्ञानाचा ज्योत पेटते, आपलं आत्मज्ञान आपण काय आहोत ह्याचं ज्ञान घेण्यासाठी आपण हे प्रयत्न करतो, त्यावेळी त्या आत्मज्ञानात हा व्यक्तिभासाचा म्हणजे व्यक्तीचा उपयोग होत नाही.
तिथे व्यक्ती हा भास आहे हे आपल्याला जाणायचं आहे. शुद्ध चैतन्य आत्मा आहोत आपण, शुद्ध चैतन्य आत्मा. आणि त्या शुद्ध चैतन्य आत्म्याच्याही पार पलीकडे आपण पूर्ण निराकार अव्यक्त असे परमात्मा आहोत. परमात्माही आपण आहोत, आत्माही आपण आहोत, व्यक्तीही आपण आहोत. परंतु आपण खरे काय आहोत हे जाणल्यानंतर तुम्हाला काय घेताय ह्याचं ज्ञान होतं. व्यक्ती आहोत त्यावर व्यवहार होत आहे, आत्मा आहोत त्यावरून त्या व्यवहारासकट अहंकाराची साक्ष घडते, आणि परमात्मा आहोत त्या परमात्म्यावरून केवळ आत्म्याची साक्ष होते. आपलं हे जसं बघायचं आहे तसं बघायचे, जिथून आपण बघतो, ज्या दृष्टीतून आपण जे बघतोय ती दृष्टी आपल्याला उजागर करायची आहे. आता इथे काय आहे, ओळख नसल्यामुळे आत्मरूपाची, आपल्या आत्म्याची आणि परमात्म्याची ओळख नसल्यामुळे आपण केवळ आपली जी व्यवहार दृष्टी म्हणजे अहंकार दृष्टी तीच खरी मानतो. परंतु ती दृष्टी व्यवहारापुरती जरी खरी असली तरी त्या व्यक्तिदृष्टीमागे ज्याची समष्ट दृष्टी आहे, साक्षी दृष्टी आहे, एकमेव चैतन्य दृष्टी आहे, तो आपला आत्मा आहे. आणि त्या चैतन्याच्या मागे असलेलं जे आपलं निर्गुण परमात्मा रूप आहे ते पूर्ण ह्या साक्षीची साक्ष ज्याला घडते ते आपलं अव्यक्त असं परब्रह्म रूप आहे. ज्या परब्रह्मामध्ये अजून कधी तो आहे नाही असा भ्रम उद्भवलेला नाही, तो परब्रह्म. ज्या परब्रह्माला तो कधी आहे असं लक्षातही आलेलं नाही, म्हणून त्याच परब्रह्माला आपण अलक्ष असे म्हणतो. अलक्ष ते परब्रह्म, ज्याच्यात तो सत्य नित्य असूनही आहे असं ज्याच्या लक्षात नाही तो परब्रह्म आहे. त्याच्या लक्षातच नाही. त्याच्या लक्षात कसा असणार, कारण लक्षात असणे हा गुण आहे, तो त्याच्यात नाहीच आहे. मग तो त्याच्या लक्षात कसा असणार, तो त्याच्या ध्यानात कसा असणार. ध्यान रहित, लक्ष रहित, ज्ञान रहित, चैतन्य रहित असा तो आहे. आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्याकडे व्यक्ती भास नाही, आहे भास नाही त्यांनी ठेवला आहे. कसलाच भास ठेवला नाही त्यांनी. आपल्या जवळ काही ठेवलं नाही. एवढंच काय, तो आपण आहोत हेही ठेवलं नाही, म्हणून तो सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून तो परब्रह्म आहे. ह्या जगाचा करता धरता ह्या सर्वाचा द्रष्टा तो आहे. ह्या परमात्म्याशिवाय काही घडत नाही, परंतु परमात्मा घडतच नाही. परमात्म्याला येणे नाही जाणे नाही, तसेच आत्म्यालाही येणे नाही जाणे नाही. येणे जाणे केवळ ह्या जगतरूपी मायेच्या कल्पनेमध्ये अहंकार करतोय, कारण ती कल्पना शेवटी कल्पना आहे. कल्पना येते जाते, पण ज्याच्यात येते जाते ते कल्पना रहित जे आपला आत्मा आहे आणि जे आपलं परमात्मा आहे ते कधीही कुठे आलेलं नाही आणि गेलेलं नाही. आणि जे येत नाही आणि जे जात नाही तेच सत्य आणि नित्य असतं, हे ध्यानात ठेवा. सत्य नित्य जे सदोदित असते तेच नित्य असतं, तेच खरं असतं, आणि तेच आपलं हे जे आपली रूप आहेत. आपलं परमात्मा रूप पूर्णतः जन्मरहित असं आहे. जन्मरहित असं आहे. परमात्म्याचा कधीही अजून जन्म झालेला नाही. होतोय ना विवेक? विवेक होतोय की नाही? होतोय ना. हां, सांगतोय. जिथे काय ज्ञान प्रकट होते ते शुद्ध ऐकून घ्या. हे आपलं जे आत्मरूप आहे ते केवळ श्रवणानेच अज्ञान झालेलं आहे. श्रवण काय झालंय की तू अमका आहेस, मग अमका असलेलं ती जी धारणा आहे ते जे ज्ञान त्यांनी घट्ट धरलं आहे. आपल्याला काय सांगितलंय की तुम्ही अमके आहात, मग ते आपण धरलेलं आहे, पण आपण ते अमके नसून त्याचे साक्षी आहोत. पण ह्याचं ज्ञान केवळ आत्मज्ञानाच्या चर्चेमध्ये होत आहे. म्हणजे आत्मविद्या ही सर्वात मोठी चर्चा आहे. ही चर्चा नसून आपली स्वतःच्या अस्तित्वाची चर्चा आहे, आपल्या स्वतःच्या स्वरूपाची चर्चा आहे. म्हणून त्याला चर्चा म्हणण्यापेक्षा तिथे त्याला आत्मज्ञान असं म्हणता येतं. आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वोपरी आहे. आणि म्हणूनच ही आत्मभक्ती ही सर्वात मोठी श्रेष्ठ भक्ती आहे. असंच हे माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आहे आणि तेच मी तुम्हाला प्रदान करतोय. आणि ईश्वराकडे, परमेश्वराकडे हेच मागतो की तुम्ही सुद्धा तुमच्या त्या स्वानंदात, तुमच्या त्या परमात्मा रूपात तुम्ही स्वतः ज्ञान घेऊन तुम्ही स्वतःच्या ओळखीला प्राप्त व्हा आणि सद्गुरूचरणी समर्पण होऊन त्या नित्य सत्य अशा परमात्म्याशी एकरूप होऊन त्याची ओळख घ्या. आणि ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ह्याच्यापेक्षा आपली खरी उन्नती, आपलं खरं हित ह्या जगात काहीही नाही.
कारण हे जे जग आहे ते पूर्णतः अनित्य, मिथ्या आणि कल्पना रूपात असतं. परंतु तिथे आपण जे आहोत तेच खरे एकमेव सत्य आहोत. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पुन्हा चर्चा करू, चालू ठेवू आणि तसे विषय घेऊन त्याच्यावर आपण अभ्यास करू. श्री गुरु रघुनाथ महाराज की जय. श्री निसर्गदत्त महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.